नमस्कार, मी सुहास. हेल्थ टाईममध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या हेल्थ टाईममध्ये आपण स्त्रियांचं आरोग्य आणि आयुर्वेद या विषयावर बोलणार आहोत आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर मधुरा कुलकर्णी. डॉक्टर मधुरा कुलकर्णी, तुमचं महाराष्ट्र वनमध्ये स्वागत आहे. डॉक्टर मधुरा कुलकर्णी यांचा जर का थोडक्यात आपल्याला परिचय करून घ्यायचा झाला तर डॉक्टर मधुरा कुलकर्णी यांनी त्यांचं सगळं जे वैद्यकीय शिक्षण आहे ते मुंबई विद्यापीठातनं पूर्ण केलेलं आहे. ते BAMS झालेलं आहे, ते MD झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये ते टॉपर राहिलेले आहेत, गोल्ड मेडलिस्ट राहिलेले आहेत. आणि या सगळ्याबरोबर मुंबई विद्यापीठातनं त्यांनी योगा आणि फिलॉसॉफीचं सुद्धा एक शास्त्रीय अभ्यासक्रम त्यांनी सगळा पूर्ण केला. याच्यातही त्या टॉपर राहिलेल्या आहेत. एकूणच आपण स्त्रियांचं आरोग्य आणि आयुर्वेद काय सांगतं हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या. आमचा नंबर आहे 022, हा मुंबईचा कोड नंबर आहे, आणि 61112400 हा फोन नंबर. तुम्ही आम्हाला फोन करू शकता. तेव्हा पुन्हा एकदा तुमचं महाराष्ट्र वनमध्ये स्वागत करतो. आणि मला सांगा, म्हणजे पहिलाच प्रश्न असा आहे की आपल्या कार्यक्रमाचं आपण जे टायटलच दिलेलं आहे की स्त्रियांचं आरोग्य आणि आयुर्वेद. आयुर्वेदामध्ये स्त्रियांच्या आरोग्याकडे कशी काळजी घेतली गेलेली आहे? आयुर्वेद म्हणजे खरं तर संपूर्ण आयुष्याबद्दल माहिती देणारं शास्त्र. आयुष्य कसं चांगल्या पद्धतीने जगायचं हे सांगणारं शास्त्र. त्यामध्ये आजारांपेक्षा आरोग्याला जास्त महत्त्व दिले. आता आरोग्य म्हटलं तर शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्य. आता या सर्वांगीण आरोग्याचा विचार करताना या सामाजिक आरोग्यात किंवा कौटुंबिक आरोग्यात जर संपूर्ण वर्तुळ समजलं तर त्याचा केंद्रबिंदू जणू काही स्त्रियांचं आरोग्य आहे. म्हणजे एक स्त्री आरोग्यवान असेल तर संपूर्ण घर, पर्यायाने समाज आणि राष्ट्र आरोग्यवान राहील. त्यामुळे स्त्री आरोग्यवान राहणे अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु स्त्रियांसाठी आयुर्वेद विशेषतः असं सांगतं की तिच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेतली गेली पाहिजे. म्हणजे आयुर्वेदामध्ये हे सांगितलेलं आहे की स्त्रियांच्या आरोग्याची काळजी जास्त घेतली पाहिजे. मला सांगा डॉक्टर, की हार्मोनल इम्बॅलन्स जो होतो त्याचा सामना, कारण स्त्रियांच्यामध्ये याचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येतं, याचा सामना त्या स्त्रीनं कसा केला पाहिजे? आता अगदी योग्य तुम्ही प्रश्न विचारलात, कारण हा जो शब्द आहे सध्याच्या स्त्री अनारोग्यामध्ये परवलीचा शब्द झालेला आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि या नावाखाली किंवा टायटलखाली पाळीच्या असंख्य तक्रारी, वजन वाढणं, स्त्रियांच्या सौंदर्यविषयक समस्या निर्माण होणं, म्हणजे अनावश्यक लव येणं किंवा केस गळणं, म्हणजे ज्याविषयी स्त्री अधिक जागरूक असते आपल्या आरोग्याविषयी, हे असंख्य आजार त्या हॉर्मोनल इम्बॅलन्सच्या टायटलखाली येतात आणि त्याच्यामुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बरेचदा असं होतं की छोट्या छोट्या तक्रारी निर्माण होतात, म्हणजे त्वचा कोरडी पडणं, चिडचिड होणं किंवा हातपाय दुखणं, दिसताना तर वजन वाढलेलं दिसतंय पण अशक्तपणा वाटणं, निरुत्साह वाटणं, आणि या सगळ्या गोष्टींचा संबंध शरीरातल्या काही अंतःस्रावी ग्रंथींच्या स्त्रावांशी असू शकतो. शरीरामध्ये स्त्रियांच्या काही अंतःस्रावी ग्रंथी असतात आणि त्या ग्रंथींच्या पासून निघणारे जे स्त्राव, ज्याला हॉर्मोन्स आपण म्हणतो, ते हॉर्मोन्स संपूर्ण शरीराची हार्मनी म्हणजे सुरक्षितता किंवा आनंद टिकवून ठेवत असतं. आपल्याला एक जया शिंदे म्हणून नवी मुंबईवरनं फोन आहे. जयाजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे? हॅलो. हा, नमस्कार. हो, मला असं विचारायचं होतं की माझं वय 31 आहे. तर अजून पण म्हणजे मला 2 मुली आहेत, एक 6 वर्षाची, एक 5 वर्षाची. तरी पण अजून मला पाळी अजून व्यवस्थित येत नाही. 6-6 महिने होतात, कधी 2-3 महिने होतात, अनरेग्युलर. त्यामुळे मग मला कधी पण असं प्रेग्नन्सीचं कळतं की अचानक प्रेग्नन्सी राहिली वगैरे, असं का होतं पण? सांग जया, तुम्हाला जे आत्ता आम्ही म्हणत होतो हॉर्मोनल इम्बॅलन्स, आत्ता आपण गोष्ट करत होतो, बरेचदा असं असतं की काही थायरॉईडच्या म्हणजे थायरॉईडच्या ग्रंथीच्या या असमतोलामुळे म्हणा किंवा काही इतर ह्याच्यामुळे अनेक इतरसुद्धा काही हॉर्मोन्स आहेत की ज्याच्या असमतोलामुळे अशा प्रकारचं अनियमितता येऊ शकते. तर एक आपल्याला मुख्य आता लक्षात घ्यायला पाहिजे की काही रक्त तपासण्या तुम्हाला करून घ्यायला लागतील आणि रक्त तपासणीबरोबर तुमचं वजन वाढलं आहे का किंवा हिमोग्लोबिन कमी झालं आहे का, अशासारख्या अशा अनेक गोष्टी तुमच्या डॉक्टरांना तपासून तुम्ही बघा. आणि तुमचा रोल याच्यात असा राहील की तुमचा आहार आणि तुमचा व्यायाम याचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. तुमच्या स्वतःकडे तुम्हाला जास्त लक्ष द्यायचं आहे. कधी कधी चिंतेमुळे
तणावामुळे सुद्धा किंवा काही ठराविक स्ट्रेस लेवल्स वाढल्या तरीसुद्धा अशा प्रकारे पाळीची अनियमितता येऊ शकते. पण योग्य तपासणी अतिशय महत्त्वाची आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू. योग्य तपासणी अतिशय महत्त्वाची. आपल्याला जावेद सय्यद म्हणून पुण्यावरनं फोन आहे. जावेदजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हॅलो. हां, नमस्कार. नमस्कार सर. बोला. माझा प्रश्न असा आहे की मला मणक्याचा कमरेचा त्रास आहे आणि मानेला पण त्रास होतो, असं हाताला त्रास होतो. बरं. त्याच्यासाठी प्रश्न सांगा तुमचा. हां, बोला बोला. हा सर, माझा प्रश्न असा आहे की मला मणक्यामध्ये त्रास होतोय. बरोबर. तर त्याच्यासाठी काही मला म्हणजे औषध बऱ्याच ठिकाणी केलं पण त्याचा काही उपयोग होईना झाला. बर. तर त्यासाठी मला काय करता येईल का? म्हणजे त्यांना म्हणायचं की आयुर्वेदामध्ये याच्यासाठी काही मणक्याचा आजार हा 3 पद्धतीने होऊ शकतो. एक म्हणजे तिथल्या काही संरचनात्मक विकृतीमुळे, म्हणजे स्पॉन्डिलायटिस म्हणा, स्पॉन्डिलोआर्थरायटिस म्हणा, वेगवेगळ्या प्रकारच्या तिथल्या अनॅटॉमिकल डिफेक्टमुळे. दुसरं म्हणजे तिथल्या मांसपेशींच्या दुखावामुळे. किंवा तिसरं अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुमच्या चुकीच्या बसण्याच्या उठण्याच्या पद्धतीमुळे. आता पहिल्या 2 जे आहेत ते तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला पाहिजे. पण तिसरं, जर तुमच्या व्यवसायानुसार किंवा प्रोफेशननुसार जर तुमच्या मणक्यावर तणाव येत असेल तर तुम्हाला बसण्याची, उभं राहण्याची किंवा वजन उचलण्याची एक योग्य पद्धत शिकून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मणक्यांच्या आजारावर औषधं आणि त्याचबरोबर काही इंजेक्शन्स याहीपेक्षा महत्त्वाचं व्यायाम महत्त्वाचा असतो. तर ते काही ठराविक हालचाली आणि व्यायाम तुम्ही शिकून घेतले तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. आणि मला असं वाटतं की या सगळ्याच्यामध्ये तुमचा रोल महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही अनेक डॉक्टर केलेत तुमच्या म्हणण्यानुसार, पण त्यापेक्षा सुद्धा तुम्ही तुमचं काही चुकतंय का हे नीट बघून घ्या आणि योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. आपल्याला अजून एक फोन आहे. डॉक्टर सुमन म्हणून आहेत पुण्यावरनं. सुमनजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हां, बोला बोला. हॅलो. हॅलो सर. हां, बोला. गेली 1.5 वर्ष माझी पाळी गेलेली आहे. हां. तर मला खूप अशक्तपणा राहतो आणि थोडं. हॅलो. हां, बोला बोला. प्रश्न विचारा तुमचा. हा. आणि मला सतत अशक्तपणा राहतो अंगात. आणि एक किडनीचा राईट साईडची स्मॉल साईज झाली. बर. हा. म्हणजे डॉक्टर, आपण बघतो की एकूण पाळीचा हा प्रश्न स्त्रियांमध्ये आपल्याला खूप गंभीरतेने दिसतो. म्हणजे त्यांचाही तोच प्रश्न आहे. मुख्यतः स्त्री आयुष्याचे एक 4 टप्पे पडतात. त्यामध्ये लहान मुलगी असताना, पाळी सुरू होण्याच्या आधी, प्रीप्युबर्टल त्याला म्हणतो, पाळी सुरू झाल्यावरचा काळ, नंतर विवाहपूर्व काळ, नंतर गर्भारपणाचा काळ, गर्भारपणानंतरचा काळ आणि आत्ता या ज्या बोलत आहेत त्याच्यामध्ये विशेषतः पाळी जाण्यानंतरचा काळ. पाळी जाताना जसं लहान बाळाला दात येताना काही वेगवेगळे आजार होतात, तसं पाळी जाताना शरीरामध्ये असंख्य प्रकारचे बदल घडतात. त्यामध्ये इस्ट्रोजन नावाचा एक स्राव असतो, तो कमी पडतो आणि त्या कमी पडलेल्या स्रावामुळे हाडांच्या घनतेवर किंवा संपूर्ण पचनसंस्थेवर किंवा मेदपेशींच्या चयापचय क्रियेवर सुद्धा खूप सारा परिणाम होतो. अशक्तपणा वाटतोय ह्याचं 2-3 मुख्य कारण असू शकतात की या काळामध्येच डायबिटीज किंवा थायरॉइड यासारखे आजारसुद्धा बळवण्याची शक्यता असते. आमच्या आरोग्यधाम टीमने यासाठीच मेनोपॉझल किंवा पाळी जाण्याच्या काळामध्ये एक विशिष्ट असं एक मला वाटतं पॅकेज आपल्याला म्हणता येईल तयार केलेलं आहे की यामध्ये तुम्ही विशेषतः असं लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेषतः लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्यामध्ये बडीशेप आणि ज्येष्ठीमध ह्याच्यावर खूप चांगलं काम झालेलं आहे. ज्येष्ठीमधामध्ये खूप फायटोइस्ट्रोजन मिळालं आहे, तर सकाळी उपाशीपोटी ज्येष्ठमध आणि दूध हे जर घेतलं तर खूप चांगला फायदा होतो. त्याचबरोबर आधी तपासण्या करून घ्या की काही इतर आजार नाही ना, आणि इतर आजार नसेल तर हा जो स्वाभाविकतया येणारा अशक्तपणा आहे पाळी जाण्याच्या काळात, त्यामध्ये काही नाचणी म्हणा, दूध म्हणा, ताक, तूप, विशिष्ट प्रकारची कडधान्य, उदाहरणार्थ हिरवे मूग झाले, गहू, हिरवे मूग, मेथी हे भिजवून ते जर समजा आपल्या खाण्यात आले तरीसुद्धा हाडांच्या ताकदीवर चांगला परिणाम दिसून येतो. डॉक्टर, तुम्ही ना खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं सांगताय. लोकांना त्यातले प्रथमोपचार देखील काय केले पाहिजे किंवा काय खाल्लं पाहिजे हेही सांगताय. एक फोन आहे आपल्याला धनश्री म्हणून डोंबिवलीवरनं. धनश्रीजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. धनश्रीजी. हॅलो. हां, बोला बोला. माझ्या मुलीविषयी मला विचारायचं आहे. 14 वर्षाची आहे ती. बर. आणि तिला जरा बेड वेटिंगचा प्रॉब्लेम येतोय. बर.
म्हणजे अंथरुणामध्ये शिव करते. बरोबर. आणि तिला आम्ही जवळजवळ ठाण्यामध्ये ज्युपिटरला वगैरे पण ट्रीटमेंट घेतली, तरी पण म्हणजे तिला D3 ची कमतरता असं सांगितलं डॉक्टर सुधाराव यांची, पण काही फरक पडत नाहीये तिला अजून पण. तर आयुर्वेदात त्याच्यासाठी काही आहे का? अजून तिला पिरियड पण आलेला नाहीये, 14 पूर्ण आहे ती. बर. धनश्री, याच आजारावर म्हणजे शय्यामूत्रता असं आम्ही म्हणतो आयुर्वेदात त्याला, त्या आजारावर आमच्या आरोग्यधाममध्ये गेले 12 वर्ष एक संशोधन चालू आहे आणि हजारो मुलांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. या शय्यामूत्रतात विशेष लक्षात ठेवायला पाहिजे, मुलं मुली साधारण 5 वयाच्या वर्षापर्यंत त्यांना लघवीवर नियंत्रण यायला पाहिजे. पण तरीसुद्धा समजा जर अंथरुणात लघवी करतायत याचा अर्थ तिच्या आता तुम्ही ज्युपिटरमध्ये तपासणी केली म्हणजे साधारणतः आम्ही सर्वसाधारणपणे डायबिटीज किंवा काही संरचनात्मक तिथली विकृती असेल तर ती तपासून घेतो, ती नसावी. मानसिक किंवा भावनिक असुरक्षिततेमुळे सुद्धा असं होऊ शकतं, किंवा विशेषतः झोपेच्या काही रिदममध्ये असं म्हणतात की झोपेच्या ते रिदममध्ये इतकी गाढ झोप लागते की त्या जो सिग्नल येतो युरिन पास करायचा तो मुलांना येत नाही. एक 5 गोष्टी महत्त्वाच्या ज्या आम्ही या रिसर्च प्रोजेक्टमध्ये सांगतो. धनश्री, अगदी नीट लक्षात ठेवा, खूप त्याचा फायदा होतो. एक म्हणजे रात्री 8 नंतर द्रवपदार्थ अजिबात देऊ नये. दुसरी पदार्थ तिच्या मूठभरून अशा साळीच्या लाह्या किंवा कुरमुरे असं ड्राय काहीतरी तिला 8 वाजता चावून खायला द्यावं, किंवा पोहे, पातळ पोहे की ते चावून खाल्ल्यामुळे त्याच्यानंतर लघवीचं प्रमाण नियंत्रणात यायला मदत होते. त्याचबरोबर तिला काही भावनिक असुरक्षितता असेल तर त्या संदर्भात तिच्याशी बोलून घ्या, किंवा झोपायला जाण्यापूर्वी किंवा मध्ये अलार्म लावून सुद्धा तिला मध्ये एकदा उठवून लघवीला नेलं तर तेही फरक पडतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट धनश्री, अजिबात तिला रागवू नका, कारण बरेचदा असं होतं की अशा वेळेला आई रागवल्यामुळे अधिकच अधिक ते एक आधीच लाज वाटत असते आणि ते प्रमाण वाढत जातं. तर तिला समजावून सांगा आणि कॅलेंडर चक्क बनवून टाका की ज्या दिवशी तिने लघवी केली नसेल तिथे फुली मारा, आणि मग आपल्याला समजेल की प्रोग्रेसिव्हली चल, इतके दिवस तुला कोरडं राहिलं आहे बिछाना, म्हणजे तू करू शकतेस. आत्मविश्वास मुलाला देणं म्हणजे आमच्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला कळलं. डॉक्टर, म्हणजे शारीरिक आजारांबरोबर मानसिक आणि भावनिक गोष्टींचाही खूप संबंध याच्यामध्ये आहे. आपल्याला राजेश पाटील म्हणून अमरावतीवरनं फोन आहे. राजेशजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हॅलो मॅडम. हां, नमस्कार. नमस्कार सर, माझं नाव रामदास पातळे आहे. हो, बोला. माझ्या आईचा प्रॉब्लेम आहे. बर. माझ्या आईचं वय 45 आहे. बर. आणि माझ्या आईचं वय 45 आहे. हो. आईला का नाही दररोज सकाळी खूप घाम येतो. मेहकरला डॉक्टर गायकवाडांची इथं ट्रीटमेंट केली होती, त्यांच्या इथे ट्रीटमेंट झाली आणि हिंगोलीला सुद्धा ट्रीटमेंट झाली. बर. परंतु माझ्या आईचा आजार काय बरा होत नाहीये. तिला दररोज सकाळी उठल्यानंतर भरपूर घाम येतो, हिवाळा असो, उन्हाळा असो किंवा पावसाळा असो. आणि दम येतो, जीवाचा वरी गेल्यासारखा वाटतो. पुन्हा तेच पाळी जाण्याच्या या काही टप्प्यामध्ये बरं झालं की त्या मुलाने फोन केला. आम्ही नेहमी असं म्हणतो की स्त्रीपेक्षा सुद्धा कुटुंबियांनी तिच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देणं महत्त्वाचं असतं. घाम येणं हे सुद्धा याच्यामध्ये समजा जर बाकीच्या सगळ्या तपासण्या झाल्या असतील, कारण मुख्यतः हृदयविकार किंवा थायरॉईड पुन्हा किंवा इतर काही मेटाबॉलिक डिसऑर्डर जर त्या स्त्रीला नसेल तर विशेषतः 42 ते 50 या कालावधीत, ज्याला पेरीमेनोपॉझल किंवा मेनोपॉझल अशा या एज ग्रुपमध्ये विशेषतः पाळी जाताना अधिक घाम येण्याचं प्रमाण असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तसं आमचं संशोधन झालेलं आहे. ज्येष्ठीमध अतिशय चांगला फायदा करतं. मोठा चमचा भरून ज्येष्ठीमध उपाशी पोटी जर गरम पाण्याबरोबर दिला तर एक घाम येण्याचं प्रमाण नियंत्रणात येण्यासाठी मदत होते. आणि त्याचबरोबर त्यांना काही करून रात्रीची झोप पूर्ण व्हायला पाहिजे. बरेचदा असं होतं की या काळात झोप लागत नाही आणि झोप न लागल्यामुळे अत्याधिक मानसिक चिंतेमुळे सुद्धा त्रास होतो. तर रात्री झोपताना दूध समजा दिलं जेवणानंतर तर रात्री शांत झोप यायला मदत होते. आणि रात्री 8 नंतर कुठलेही TV किंवा कुठलेही चिंतात्मक किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहायला पाहिजे. म्हणजे जशी शांत झोप लागेल तसंच रात्रीची झोप पूर्ण झाली की सकाळ फ्रेश होईल. आणि ज्येष्ठमधामुळे खूप सारा म्हणजे फायदा होतो. रात्रीची झोप आणि ज्येष्ठमध. येस. एक कल्याण म्हणून आपल्याला फोन आहे हिंगोलीवरनं. तुमचा विचारा प्रश्न काय आहे. हॅलो. मी प्रल्हाद मस्के बोलतो. हां, बोला बोला. म्हणजे 13 वर्षाची मुलं आहेत 2. हां.
आता अपंग आहेत, मतिमंद आहेत थोडे, बर मतिमंद आहेत, तर बोलता येत नाही. बर आणि जास्तीत जास्त तडतड येतं, जास्तीत जास्त काय? तडतड येतं. बर हा, तडतड येते जास्त. दडपण येतं. दडपण येत आहे. हा, तडतडपणा एका वेळी बसला फक्त बोलता येत नाही आणि कळत नाही, मतिमंद येतं. बर 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 मतिमंद आहे. मतिमंद म्हणजे तुम्हाला तपासणी आणि कशामुळे ते त्याच्यावर असा काही उपाय किंवा असं हे नाही, पण फार चांगला हा प्रश्न मला आत्ता मुद्दामून असा वाटतो या ठिकाणी. कारण आता मी बरेच वेळेला बघते, जेव्हा माझी आता एक 25 वर्ष ठाण्यात प्रॅक्टिस झाली आहे स्त्रीरोग चिकित्सक म्हणूनच, आयुर्वेदिक गायनेकोलॉजिस्ट म्हणूनच, तर मला असं लक्षात आलं की या आधीच्या काळापेक्षा सुद्धा या काही 10 वर्षांमध्ये गर्भस्राव होणं, गर्भपात होणं किंवा अपुऱ्या दिवसाची बाळं तयार होणं किंवा बाळांमध्ये काही मतिमंदता किंवा अशा प्रकारे दोष निर्माण होणं किंवा जन्माला येणाऱ्या बाळांची प्रतिकारक क्षमता कमी असणं, अशा प्रकारचे अनेक आजार दिसून येतात. तर त्यासाठी आरोग्यधामने आम्ही असं एक हे केलेलं आहे की सुप्रजनन म्हणून, म्हणजे गर्भारपणाच्या आधीच स्त्री आणि पुरुषांनी 3 महिने आधी अशा प्रकारे संपूर्ण देहशुद्धी करून घेतली पाहिजे, ठराविक तपासण्या करायला पाहिजे. आपण त्या सुप्रजनावर येणारच आहोत, कारण तो प्रश्न आहेच आहे माझा. एक संतोष म्हणून आपल्याला शेगाववरनं फोन आहे. संतोषजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हा सर, नमस्ते. नमस्ते. माझा प्रश्न असा आहे सर, महिलांना मोठ्या प्रमाणात काय होतं की गर्भपिशवीचा कॅन्सर हा मोठ्या प्रमाणात आढळतो सर. तर त्याची कारण काय असू शकतात किंवा त्याच्यावर प्रिकॉशन म्हणून आपण काय घेऊ शकतो? अतिशय चांगला प्रश्न विचारला. म्हणजे मी याच ह्याच्यावर आता सध्या एक सामाजिक संस्था म्हणून सुद्धा काम करते. स्त्रियांच्या प्रजनन संस्थेचं आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि दिसताना आपल्याला दिसतं गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर झाला, पण याच्या आधी असंख्य असे टप्पे असतात की जे आपण टाळू शकतो. आणि म्हणून मला अजून जास्त आनंद झाला की स्त्रियांच्या कुटुंबियांनी याच्याबद्दल काळजी घेणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. विशेषतः 40 नंतर एक पॅप्समियर म्हणून एक तपासणी आहे की ज्याच्यामध्ये गर्भाशयाच्या तोंडाजवळचा स्त्राव आपण घेतो तपासणीसाठी आणि त्याची तपासणी करतो. म्हणजेच पुढे होऊ शकणारा गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर आपल्याला त्या ह्याच्यात समजून येऊ शकतो. तर ही साधीशी वाटणारी तपासणी पॅप्समियर जरूर करावी. आणि विशेषतः आम्ही एक असा रिसर्च केला की ज्यात असं आढळून आलं की स्त्रिया आपल्या आरोग्याकडे जास्तीत जास्त दुर्लक्ष करतात. अंगावरून पांढरं जाणं, पोटात दुखणं, पाळीची अनियमितता किंवा 2 पाळ्यांच्या मध्ये येणारं काही रक्तस्राव यासारख्या गोष्टी ह्या पुढील महत्त्वाच्या किंवा मोठ्या आजाराच्या संभाव्य सूचना असू शकतात. तर या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. समजा वेळेत आपण डॉक्टरांकडे गेलो, योग्य तपासणी केली, पॅप्समियर म्हणा, क्लिनिकल गायनेकोलॉजिस्टने तयार केलेली तपासणी म्हणा किंवा सोनोग्राफी म्हणा, यामध्ये आपल्याला पुढचा संभाव्य आजार कळू शकतो आणि अगदी नवीन स्वरूपात असलेला आजार जर आपण ट्रीट केला, त्याच्यावर उपचार केले तर पुढचा धोकासुद्धा टळू शकतो. पुढचा धोका टळू शकतो. आपल्याला सुप्रजनन म्हणजे काय आणि चांगलं बाळ जन्माला येण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याचं उत्तर मला घ्यायचं आहे. पण इथं हेल्थ टाईममध्ये एक छोटासा आपण ब्रेक घेऊयात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्रवान.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी मी तुम्हाला म्हटलं होतं की सुप्रजनन म्हणजे काय, म्हणजे चांगलं बाळ जन्माला येण्यासाठी निश्चितच काळजी घ्यावी लागते. ती काळजी स्त्रियांनी काय घेतली पाहिजे? स्त्रियांबरोबर मी कुटुंबालाही म्हणेन. बरोबर, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण बघा, जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणतो आम्ही त्याला जणू काही. कारण अगदी आपल्याला भाजी घ्यायची असली तरीसुद्धा आपण 4 ठिकाणी बघतो, चौकशी करतो. आता जर सध्याच्या काळात एकच बाळ आपल्याला होणार असतं, तर हे बाळ शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत सक्षम असलं पाहिजे. अर्थात काही जण म्हणतात की आम्हाला गोरं बाळ पाहिजे, असं बाळ पाहिजे. ते काय आपल्या अनुवंशिकतेवर अत्यंत आवश्यक असतं, पण माझ्या दृष्टीने पुढचा समाज आपला भारताचा चांगला होण्यासाठी चांगलं बाळ जन्माला येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी भावी मातापित्यांनी 3 महिने आधी काही काळजी घ्यायला पाहिजे, विशेषतः स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोघांनी. कारण एक बी जे तयार होणं हे साध्या रोपासारखं असतं. बी लावणं, त्याला खतपाणी घालणं, जमीन चांगली असणं, अनुकूल ऋतुमान मिळणं, असं म्हटल्यावर जसं शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याच पद्धतीने चांगलं बाळ होण्यासाठी सुद्धा स्त्री पुरुषांचं बीज चांगलं असणं, त्याचबरोबर स्त्री पुरुषांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं असणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे त्याच्या आधीच्या या काळामध्ये व्यसनांपासून दूर राहणं, चिंता क्लेशापासून दूर राहणं, दोघांचंही भावनिक सामंजस्य चांगलं असणं हे सगळं महत्त्वाचं आहे. आहार त्यांचा दोघांचंही चांगलं असणं महत्त्वाचं आहे. काही चायनीज आणि असे पदार्थ टाळले पाहिजेत, कारण त्या प्रकारच्या गोष्टींमुळे सुद्धा बीजदृष्टी होते असं संशोधनाने सिद्ध झालं आहे. काही प्रकारचे चीज किंवा काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. त्या तुम्ही एक समुपदेशनाने तुम्हाला समजू शकतं. जेनेटिक काही प्रॉब्लेम्स असतील तर सर्वांगीण तपासणी होणं अतिशय महत्त्वाचं असतं. आरोग्यधाममध्ये सुप्रजनसाठी आम्ही देहशुद्धी हा एक कार्यक्रम ठेवला. देहशुद्धी हा एक कार्यक्रम तुम्ही ठेवलेला आहे. बरोबर. आपण त्याच्यावर येऊयात. वैशाली यादव म्हणून आपल्याला शिर्डीवरनं फोन आहे. वैशालीजी, विचारा तुमचा प्रश्न काय आहे. हॅलो. हां, बोला. नमस्कार. हो मॅडम, माझं वय 26 आहे. बोला, तुमचा प्रश्न हा विचारा. वैशाली बोला. हॅलो. हां, बोला बोला. माझं वय 26 आहे. हां, तुम्ही माझं तुमच्या नाव वजन ऐका 86 किलो झालं वैशालीजी, आणि आधी पाळी येत ऐका. नाही मला रेग्युलर. ओके ओके, ऐका, लक्षात आलं माझ्या. पाळीचं समस्या आहे वैशाली. जसं मी मगाशी सांगितलं तसंच की वजन वाढलंय का, हिमोग्लोबिन कमी आहे का, अंतस्रावी ग्रंथींची काही विकृती आहे का, ही नीट बघून घ्या. हे बघा, चिंता करण्यापेक्षा सुद्धा त्याच्यावर उपाय करणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठी काही विशिष्ट तपासण्या तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडनं करून घ्या आणि तुम्हाला पाळी नक्की येईल. काही काळजी करू नका. चिंता करण्यापेक्षा उपाय करणं करणं जरुरी आहे. डॉक्टर, PCOD म्हणजे काय आणि त्याच्यावर काय उपचार केले जातात? आत्ता जसं मी मगाशी म्हटलं की 25 वर्ष मी वैद्यकीय चिकित्सेत आहे, परंतु आत्ता काही या काळामध्ये असं लक्षात आलं आहे की मुलींच्या आरोग्यामध्ये खूप घट सुरू झालेली आहे. आणि त्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, PCOS किंवा PCOD डिसीज हे जे आहे ह्याचं प्रमाण जवळजवळ 5 मुलींमागे एका मुलीला हा त्रास होताना दिसतोय. बघा, जसा पंखा फिरतो, सायक्लिकल त्याची गती असते, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सगळ्या मुलींनी हे नीट समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्या मेंदूमध्ये काही अंतस्रावी ग्रंथी असतात, जसं काही जणू काही मेन स्विच. हां, त्या मेन स्विचमधनं तुम्हाला पुन्हा तुमच्या स्विचपर्यंत म्हणजे ओव्हरीपर्यंत काही इलेक्ट्रिसिटी, जशी फॅन फिरायला आवश्यक असते तशी हॉर्मोन्सची इलेक्ट्रिसिटी तुम्हाला, ऊर्जा तुमच्या शरीरात मिळत असते. आणि त्यामुळे जसं फॅन सर्क्युलर फिरतो तसा गर्भाशयातली गादी दर महिन्याला बाहेर पडत असते. आणि त्यासाठी बीज तयार होणं, मॅच्युअर होणं आणि ते टिकणं याला खूप महत्त्व असतं. तर ही जी साधी नॅचरल प्रोसेस आहे, बीज तयार होणं, परिपक्व होणं, निघणं त्यातनं स्त्री बीज, आणि ते उपयोगी न आलं तर गर्भाशयाच्या गादीबरोबर पाळीबरोबर बाहेर टाकणं, ही जी नॅचरल सायकल आहे, ह्या सायकलमध्ये जेव्हा काही प्रॉब्लेम येतो त्यावेळेला असंख्य बीज तयार होतात. म्हणून पॉलिसिस्टिक, असंख्य बीज तयार होणं, यालाच पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणतात. ह्या असंख्य बीजांमुळे ओव्हरीजवर गाठी तयार होतात आणि त्याला PCOS म्हणतात. या PCOS मुळे पाळी अनियमित होणं, पाळी सुरू झाली तर ती न थांबणं, म्हणजे हनवटीवर किंवा अशा प्रकारे नकोशा ठिकाणी लव येणं, पिंपल्स येणं किंवा केस गळणं, ओटीपोटाचा भाग सुटणं, जाडेपणा येणं, अशा सारखे अनेक त्रास होऊ शकतात.
असे जर काही त्रास होत असतील, मुलगी अत्यंत चिडचिड करत असेल, तिचं वजन वाढत असेल, तर वेळीच डॉक्टरकडे नेलेलं बरं. कारण हा साधा असा वाटणारा त्रास पुढे वंध्यत्व किंवा असंख्य अनेक गोष्टींना आमंत्रण देत असतो. त्यामुळे हा त्रास वेळीत कव्हर करायला पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा काही पंचकर्माच्या ट्रीटमेंट्स करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मला डॉक्टर आता समजून घ्यायचं आहे की आरोग्यधाम आयुर्वेदीय रुग्णालय ही संकल्पना काय आहे आणि या आरोग्यधाममध्ये तुमच्या वैशिष्ट्यपूर्ण उपचार पद्धती काय आहेत? अतिशय चांगलं हे झालं. डॉक्टर उदय कुलकर्णी आणि मी आम्ही दोघांनी मिळून एक असं स्वप्न बघितलं की भारतीय स्त्रियांचं आरोग्य हे अतिशय चांगलं असलं पाहिजे आणि त्या स्त्रियांच्या आरोग्याविषयी चांगलं असताना त्यांना आरोग्यविषयक जागरूक असलं पाहिजे. हॉस्पिटल ही संकल्पना आपण बघतो किंवा त्याच्यामध्ये खूप आजार झाल्यावर आपल्याला ॲडमिट करावं लागतं. आजारी पडण्यापूर्वी तुम्हाला जे उपचार दिले जातात ते आरोग्यधाममध्ये आहेत. आत्ताच आमच्याकडे एक कॉर्पोरेट क्षेत्रातले एक जोडपं ॲडमिट झालं होतं आणि त्यांनी असं सांगितलं की दर शनिवार रविवार किंवा अशा पद्धतीने कॉर्पोरेट क्षेत्रातल्या लोकांनी ॲडमिट व्हायला पाहिजे आणि कशाप्रकारे आपली जीवनशैली असली पाहिजे, कशाप्रकारे योगसाधना केली पाहिजे, कशाप्रकारे व्यक्तिगत स्वरूपात आपल्याला आहार असला पाहिजे आणि पंचकर्म म्हणजे देहशुद्धी, संपूर्ण देहातले जी विषारी तत्त्व आहेत की जी प्रदूषणामुळे म्हणा, चिंतेमुळे म्हणा किंवा विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांमुळे म्हणा तुमच्या शरीरात गेलेली असतात, ती शरीराबाहेर जाणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. ते शरीराबाहेर गेल्याशिवाय तुमचं शरीर प्रसन्न होऊ शकत नाही, त्याशिवाय तुमचं मन प्रसन्न होऊ शकत नाही. त्यामुळे स्त्री आरोग्याची गुरुकिल्ली आरोग्यधाममध्ये सापडेल असं म्हणायला काही हरकत नसावी. तर अशा प्रकारचे वेगवेगळे पॅकेज आम्ही आरोग्यधाममध्ये सुरू केलेले आहेत की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या शरीराला समजून घ्या, तुमच्या शरीराची शुद्धी करा, तुमच्या शरीरातल्या पेशीला एखाद्या ज्या विषारी तत्वांपासून दूर करा आणि मग जे स्वच्छ आणि सुंदर शरीर असेल त्याच्यामुळे तुमच्या आरोग्याची आनंद घ्या. आरोग्यधाम अशा याच्यात शरीरच तुमचं जणू काही आरोग्यधाम बनेल आणि असं आरोग्यधाममध्ये तुम्हाला फायदा मिळू शकेल. अनेक आजारांवर पण उपचार आहेत, मणक्यांच्या आजारावर उपचार आहेत, वंध्यत्वावर उपचार आहेत किंवा पाळींच्या तक्रारीवर उपचार. मला आता डॉक्टर जाता जाता एकाच याचं म्हणजे आपण स्त्रियांच्या आरोग्याविषयी बोलतोय, स्त्रियांच्या सर्वांगीण आरोग्याविषयी तुम्ही जाता जाता काय तुम्ही सूत्र द्याल त्यांना, त्याच्याविषयी काय नेमकी स्त्रियांनी खऱ्या अर्थाने काळजी घेतली पाहिजे, काय सांगा? माझा अतिशय आवडीचा प्रश्न तुम्ही विचारलात सुहास. पंचसूत्री आहे स्त्रियांच्या आरोग्यासाठी. सर्वात महत्त्वाचं, स्त्रियांनी आपल्या आहाराकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. शिळपाकं खाणं, उरलेलं खाणं किंवा जास्त खाणं किंवा कमी खाणं या चुकीच्या पद्धतींमुळे असंख्य आजार होत असतात. तर स्त्रियांनी आपल्या आजाराकडे अतिशय महत्त्वपूर्ण लक्ष द्यायला पाहिजे. व्यायामाला पर्याय नाही. प्रत्येक स्त्रीने, जरी मी खूप काम करते ऑफिसमध्ये घरामध्ये, तरीसुद्धा दिवसाकाठी अर्धा तास तरी व्यायामाला काढलाच पाहिजे. योग साधना ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे, ज्याच्यामुळे तुमचं मानसिक आणि भावनिक आरोग्य चांगलं राहतं. त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. वर्षभरात जसं LICचे हप्ते असतात तसं पंचकर्म करून घेतलं साधारण तर आरोग्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो. साधारण आत्ताचा जो काळ चालू आहे त्याच्यामुळे बस्ती ही चिकित्सा अतिशय महत्त्वाची आहे. स्त्रियांसाठी ही बस्ती चिकित्सा ही सौंदर्यासाठी, सर्वांगीण आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे. उत्तर बस्ती म्हणून एक संकल्पना आहे ज्याच्यामुळे चांगलं बाळ व्हायला किंवा वंध्यत्वाच्या अनेक आजारांवर उपाय करायला मदत होते. तर हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर रसायन, रोजच्या रोज काहीतरी एक रसायन स्त्रीने आपल्या आयुष्यात घेणं जरूर आहे. अगदी साधी गोष्ट सांगायचं तर आवळा अतिशय चांगला आहे. आवळा हा रोज खाल्ला तर स्त्रीच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन C मुळे तिचं लोहतत्वसुद्धा सुधारायला मदत होते. त्यामुळे साध्याशा वाटणाऱ्या गोष्टी अगदी आपल्या आयुष्यासाठी गरजेच्या आहेत आणि खूप सारख्या विटॅमिनच्या गोळ्या किंवा अशा घेत बसण्यापेक्षा असंख्य खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. पण खरंच आपल्याला वेळही पुरणार नाही, पण आता वेळेचं बंधन आहे. पण डॉक्टर मधुरा, तुम्ही अतिशय सुंदर म्हणजे स्त्रीचं आरोग्य आणि आयुर्वेद हे अतिशय सुंदर समजून सांगितलं. तुम्ही आजीच्या बटव्यातली जी औषधं असतात त्याच्याही टिप्स दिलेल्या आहेत. तुम्ही खरंच धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल. हेल्थ टाईममध्ये आज आपण इथंच थांबू. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बघत राहा महाराष्ट्रवान.